बोधिसत्व पाहतो की या ठिकाणी वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले पडलेले आहेत. तो विचार करतो की न जाणे यांना किती दिवसापासून पाणी मिळालं नाही, अन्न मिळालं नाही आणि हे चावचाव करतात की ते भुकेले असतील. तेव्हा बोधिसत्व विचार करतो की अखेर माझं शरीर सुद्धा काय कामाला येणार आहे. हे कालांतराने वृद्ध होऊन अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त होऊन आजाराने. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघ, भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका, बालक आणि बालिका आहे. आज आपण या ठिकाणी यासाठी उपस्थित झालेला आहात की या ठिकाणी श्रावण पौर्णिमा निमित्त आयोजित पूज्य भिक्षू एस.आर. इंदवंती वास्तविक आणि धम्मपरिषद उद्घाटक पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्खू खेमदोमोजी वास्तविक आणि या ठिकाणी भिक्खू भिक्षू यशोदीप, पूजनीय भिक्षू नागसेन, पूजनीय भिक्षू विनयसेन असे या भिक्खू संघाला या ठिकाणी पाचारण करून ही धम्मपरिषद 18वी धम्मपरिषद आपण साजरी करत आहोत. या धम्मपरिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपण पाहतो की अशा प्रकारे आजचा हा जो पर्व आहे, हा पर्व वर्षावासाचा पर्व चालू आहे. भगवान बुद्धाने सांगितलं की अशा प्रकारचा हा पर्व अतिशय महत्त्वाचा पर्व आहे. भगवान बुद्धाने खेड्यामध्ये, शहरामध्ये, नगरामध्ये अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी जिथं भिक्षू असतील ते भिक्षू खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी 3 महिन्याचं अधिष्ठान करतात आणि अधिष्ठान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपासक लोकांना धम्माच्या पहिले समजून सांगतात किंवा कोण्याही ग्रंथाचं ते पठण करत असतात आणि पठण केल्याच्या नंतर ते पहिलं त्यांना समजावून सांगतात, त्याचा अर्थ समजावून सांगतात. अशा प्रकारे सकाळी संध्याकाळी आपल्या लहानापान तिचा ते सराव करून घेतात, स्वतः करतात. अशा प्रकारचं भगवंताने सांगितलं की वर्षावासा 3 महिन्याचा यासाठी केला जातो की उपासकांना 3 महिने धर्माचं ज्ञान व्हावं, ते त्यांना उमजावं आणि ते त्यांना आचरण करून त्यांचं कल्याण करून घ्यावं. यासाठी 3 महिन्याचा हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. या काळामध्ये धर्माचं आचरण तर करणं आहेच आहे, पण या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला पंथजी घरी बोलून त्या ठिकाणी भोजनदान, अर्थदान, फळाचं दान, शिवराचं दान असं अनेक प्रकारचं दान कर्म करून आपल्या जीवनामध्ये लगातार 3 महिने जेवढं आपल्याला पुण्य करता येईल
तेवढं पूर्ण करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी भगवंताने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून 3 महिन्याच्या काळामध्ये जो काही आपण पुण्य करतो, जे काही साधना करतो, जे काही धर्मश्रवण करतो, जे काही पुण्य करतो, हे पुण्य याची पारमी बनते. पुण्य पारमी म्हणजे की चित्त को पुनीत करे वो पारमी. आणि म्हणून अशा थोड्या थोड्या का पारमी होईना, परंतु ह्या पारमी आपण पूर्ण केल्या पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात, जसं की सुमित नावाचा बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या पारमी त्याने पूर्ण केल्या. दान पारमी, सत्य पारमी, अधिष्ठान पारमी, निखमा पारमी, उपेक्षा पारमी, अशा प्रकारे 10 पारमीचा पूर्ण केलेल्या आहे. परंतु ह्या 10 पारमी बोधिसत्वाने अनेक जन्मामध्ये पूर्ण केलेल्या आहे. आणि तोच विषय धरून भगवंताने सुद्धा उपासकाच्या या पारमी थोड्या थोड्या का होईना, कासवाच्या गतीनं का होईना, परंतु त्या पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावं, या उद्देशाने भगवंताने 3 महिन्याचा वर्षावास हा प्रत्येक मोहल्यात, नगरात, खेड्यापाड्यात अनेक प्रकारच्या ठिकाणी केला की भिक्षून त्या ठिकाणी उपासकांना भक्तीजीचं दर्शन व्हावं. भक्तीजीचं दर्शन होणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, खूप पुण्य आहे. आणि म्हणून प्रत्येकाला भिक्षूचं दर्शन व्हावं यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, नगरामध्ये अशा प्रकारचे वर्षवाद चालू आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ग्रंथाचं पठण केलं जातं. कोणी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म यांचं पठण करतात, कोणी मिलिंद प्रश्नाचं पठण करतात, कोणी अशा प्रकारे धम्मपद यांचं पठण करतात. तर जसं समजेल, जसं असेल त्याप्रमाणे भिक्षू लोक त्या ठिकाणी 3 महिन्यामध्ये या ग्रंथाचं पठण करून त्यांचा साथ उपासक लोकांना समजून सांगतात. आणि ते उपासक लोक त्याला मात्र ऐकून त्याचं आचरण करतात, तेव्हा फार मोठं मंगल होतं. भगवान बुद्ध असं म्हणतात की धम्मप्रवचन ऐकणं अतिशय महत्त्वाचं आहे, फार मंगल होतं. परंतु मंगल केव्हा होतं? केवळ धर्मप्रवचन ऐकून मंगल होत नाही, तर धर्मप्रवचन ऐकून आपण जर त्याला आचरणामध्ये आणलं तर मनुष्याचं कल्याण होतं. म्हणून भगवान आपल्या प्रवचनामध्ये बार बार सांगतात की धारण करी सो धर्म. जो धर्माला धारण करतो, धर्म त्याचं कल्याण करतो. जो धर्माला धारणच करत नाही, धर्म त्याचं जराही कल्याण करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे प्रवचन आपण ऐकतो, तेव्हा केवळ ऐकून साधू म्हणून त्याला सोडून द्यायचं नाही, तर ते मात्र आचरणात आणून आपल्या जीवनाचं सोनं बनवायसाठी भगवंतांनी हे प्रवचन आपल्याला दिलेले आहे. अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या अनेक प्रकारचे प्रवचन आहेत. म्हणून काही एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतात भगवान की केवळ प्रवचन ऐकून किंवा पुस्तकं वाचून किंवा ग्रंथ वाचून कोणत्याही व्यक्तीचा आजपर्यंत मुक्त अवस्था प्राप्त नाही करू शकला. म्हणून अशा प्रकारे आपण पाहतो की एका जंगलामध्ये एकुतान नावाचा भिक्षू राहत होता. आणि तो वयोवृद्ध भिक्षू होता, जंगलामध्ये एकटाच राहत होता. त्याला एकच गाथा येत होती. एकच गाथा येत असल्यामुळे त्याचा कोणी शिष्य नव्हता किंवा त्याचं कोणी दुसरं काही उपासक सुद्धा इकडं तिकडे जास्त नव्हते. परंतु तो ते एकांत राहत असताना आपला ध्यान साधनेमध्ये मग्न राहायचा. असं राहिल्याच्या नंतर काही दिवसाने 2 आचार्य त्यांच्याकडे आले. 2 आचार्य एवढे बुद्धिवान, विद्वान की ज्यांना विनयपीठक, सुत्तपीठक, अभिधम्म पीठक अशा प्रकारे कंठस्थ पाठ होते. कोणताही पॅरेग्राफ त्यांना सांगा, कोणता पेज नंबर सांगा, त्यातील तो पॅरेग्राफ ते मात्र सांगायचे. एवढे ग्रंथ त्यांनी मुखपाठ केलेले होते, तोंडपाठ केलेले होते. एक दिवस एकुताना भिक्षूच्या जवळ आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकुतान नावाच्या भिक्षूला फार आनंद झाला की बरं झालं तुम्ही आज आला. मला एकच गाथा येते आणि मी दररोज मात्र अशा प्रकारे या धम्मसीठावर बसून त्याचंच प्रवचन सकाळी संध्याकाळी देतो. आप एवढे विद्वान आलात, बरं झालं. आणि म्हणून हे दृश्य अदृश्य प्राणी कंटाळले असतील म्हणून
आज आपण आलात या ठिकाणी प्रवचन संध्याकाळी द्या असं म्हटल्याच्या नंतर संध्याकाळ झाली, प्रवचनाची वेळ झाली आणि भत्तेजीला एका आचार्याला विनंती केली की आचार्यजी आपण प्रवचन द्यावं अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. असं म्हणल्याच्या नंतर आचार्याने प्रवचन सुरू केलं आणि सुरू करता 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 त्यांनी 2-2.5 घंटे प्रवचन दिलं. एवढं प्रवचन दिलं की अनेक धर्माचे पैलू त्यांनी समजावून सांगितले आणि समजावून सांगितल्याच्या नंतर 2-2.5 घंट्याच्या नंतर प्रवचन जेव्हा संपलं तेव्हा मात्र त्या फुलझाडातून दगडधोंड्यातून आणि अशा प्रकारे अदृश्य प्राणी त्याने कोणत्याही प्रकारचा साधुकार दिला नाही. साधुकार नाही दिला म्हणल्याच्या नंतर त्यांचे जे 500 शिष्य होते त्यांना फार मोठा अचंबा झाला की आमचे आचार्य एवढे त्रिपिटकधारी की ज्यांचं विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक कंठस्थ पाठ आहे आणि त्याने 2-2.5 घंटे एवढं मोठं प्रवचन दिलं की साऱ्या धर्माच्या पैलू त्याने समजावून सांगितल्या. परंतु जेव्हा प्रवचन संपलं तेव्हा मात्र या दगडधोंड्यातून, फुलझाडातून अदृश्य प्राणी यांनी मात्र साधा साधुकार सुद्धा दिला नाही असं म्हणून ते फार अचंबित झाले. तेव्हा मात्र जे 500 त्यांचे शिष्य होते त्यांनी म्हटले साधू साधू साधू. त्यांचं प्रवचन संपलं तेव्हा एकोदान नावाच्या भिक्षूंनी पुन्हा दुसऱ्या आचार्यांना विनंती केली की आपण थोडं प्रवचन द्यावं. ते प्रवचनाला उभे राहिले. प्रवचन त्यांचं सुरू झालं. प्रवचन सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा 2-2.5 घंटे प्रवचन दिलं. त्यांना सुद्धा विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक कंठस्थ पाठ होतो. 2-2.5 घंटे प्रवचन दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं प्रवचन संपलं. परंतु त्यांना सुद्धा दगडधोंडे, फुलझाड आणि अशा प्रकारे अदृश्य प्राणी यांनी सुद्धा काही साधुकार दिला नाही. तेव्हा त्यांचे जे 500 शिष्य होते त्यांना खूप अचंबा झाला की अरे आमचे एवढे मोठे आचार्य आहेत की त्यांना विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक कंठस्थ पाठ आहे, परंतु ते सुद्धा अशा प्रकारे त्यांना सुद्धा साधुकार नाही आणि म्हणून त्यांनी साधुकार दिला साधू साधू. तेव्हा शिष्याने विचार केला की आता आमच्या आचार्याने तर दिला, परंतु आपण एकोदान नावाच्या भिक्षूंना ज्यांना एक गाठी येते त्यांना आपण पाहूया. म्हणून त्यांनी थोडीशी त्यांना विनंती केली की आपण थोडं प्रवचन करा. असं म्हणल्याच्या नंतर एकोदान नावाचे भिक्षू ज्यांना एकच गाथा होती ते प्रवचन देतात. प्रवचन देता देता त्यांचं प्रवचन दिलंस आणि देता देता प्रवचन त्यांचं संपलं आणि संपल्याच्या नंतर त्या दगडधोंड्यातून, फुलझाडातून अदृश्य प्राणी जे काय होते त्यांनी मोठ्याने साधुकार दिला साधू 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 असं म्हणल्याच्या नंतर एवढा आवाज घुमू लागला की मैलोगंती त्यांचा आवाज साधू 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 असा आवाज घुमू लागला. तेव्हा त्या आचार्यांना आणि त्यांना त्यांच्या शिष्यांना अचंबा झाला की आमचे एवढे मोठे विद्वान आचार्य आहेत, त्यांना विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक कंठस्थ पाठ आहे, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा साधुकार आला नाही. परंतु हा एकोदान नावाचा भिक्षू त्यांनी प्रवचन दिल्याच्या नंतर एकाच गाथेचं प्रवचन दिल्याच्या नंतर दगडधोंड्यातून, फुलझाडातून अदृश्य प्राणी यांनी मोठ्याने साधुकार दिला आणि तो साधुकार मैलोगंती घुमू लागला. मैलोगंती घुमू लागल्याच्या नंतर त्यांचे 500 शिष्य होते त्यांना अचंबित झाला की त्यांनी मग मात्र साधुकार दिला आणि म्हटले ठीक आहे, याचं कारण आपण भगवंताला विचारू, तथागतांना विचारू. तेव्हा ते दुसऱ्या दिवशी तथागताकडे गेले आणि गेल्याच्या नंतर भगवंताला वंदन केलं आणि भगवंताला म्हणाले भगवान आम्ही एकोदान नावाच्या भिक्षूकडे ज्या ठिकाणी ते जंगलात राहतात त्यांच्याकडे गेलो आणि आमचे दोन्ही आचार्य जे त्रिपिटक कंठस्थ पाठ आहे त्यांनी प्रवचन दिलं, परंतु भगवान दोन्ही आचार्यांनी प्रवचन दिल्याच्या नंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी साधुकार नाही आला. भगवान याचं काय कारण आहे असं म्हणल्याच्या नंतर भगवान त्या शिष्यांना समजा सांगतात की अरे
तुमच्या आचार्याने जरूर विनयपीठक सत्तरपीठक अभिधम कंठस्थ केलं, हे सही आहे, परंतु त्यांनी मात्र आचरण केलं नाही. जसा गुराखी आपले जनावरे घेऊन रानामध्ये जातो, जंगलामध्ये चालतो, पाणी पाजतो आणि शेवटी मात्र संध्याकाळी आणून त्याच्या खोट्यावर तो पोचून देतो, त्याचप्रमाणे तुझ्या मात्र आचार्याने त्या गुराख्यासारखं काम केलेलं आहे. त्याला मात्र त्या गुराख्याला दिवसभर गाई चालून सुद्धा त्याला त्या गाईचं दूध मिळत नाही, तूप मिळत नाही, दही मिळत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या आचार्याने फक्त वाचण्याचं काम केलं, कंठस्थ पाडण्याचं काम केलं, परंतु आचरण करण्याचं काम नाही केलं. त्यामुळं त्यांना दृश्य अदृश्य प्राणी त्यांना साधुकार दिला नाही. परंतु जो एकोदान नावाचा भिक्षू आहे त्याला जरी एक गाथा येत असली, परंतु त्याने मात्र आचरण केलेलं आहे, धारण केलेलं आहे आणि आपले चारी आश्रव त्याने काढून टाकलेले आहेत आणि तो आरंत झालेला आहे. आणि आरंत झाल्यामुळे चारी आश्रव त्याचे गळाल्यामुळे, आरंत झाल्यामुळे त्यातून मात्र दृश्य अदृश्य प्राणी म्हणून त्याला साधुकार दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा अशा प्रकारे केवळ प्रवचन ऐकून जाऊ नका, तर आपण सर्वात मोठं त्याचं आचरण आपल्याकडून झालं पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण पाहतो या ठिकाणी ऑनलाईन परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे किती सुंदर सुंदर प्रवचन या ठिकाणी दिले. ते जर आपण ऐकून गेले, त्याच्यावर आपण जर बाहेर गेलो आणि त्याला जर आचरण नसेल तर ते प्रवचन आपल्या कामाचं राहत नाही. ज्याप्रमाणे एकोदान नावाच्या भिक्षूने जे आचरणात आणलं आणि तो अनंत झाला, चारही आश्रव त्याचे गळाले, अनंत झाला, याप्रमाणे आपण सुद्धा त्याचं आचरण केलं पाहिजे. केवळ आचरणाचं पठण करून आपल्याला अशा प्रकारे मुथोत्तर करून जर आपण त्याचं धारणच करत नसाल तर ते मात्र सगळं आचरणाविना शून्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण सर्वांनी हे पुस्तकच नाही, कोणी कार्यक्रमाला जातात तर ते ऐकून मात्र त्याला आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आपण हे सांगतो की भगवान बुद्ध म्हणतात की आपण सर्वात जर आपल्या जीवनाचं जर आपल्याला भलं करायचं असेल तर त्याला मात्र भगवान बुद्ध म्हणतात की आपण ध्यान साधना आपण केली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात ध्यान साधना हे अमृत आहे. हे अमृत जर आपण नाही पेलं, हे जर ध्यान साधनेचा सराव आपण नाही केला तर मात्र आपल्याला जो राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, हे मात्र आपले शत्रू आहेत आणि हे आपल्याला दबत देतात आणि आपलं मात्र कल्याण तर दूरच राहिलं, परंतु आपलं मात्र फार मोठी हानी करतात, आपलं नुकसान करतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की अशा प्रकारे हे ध्यान साधना करतानाच हा राग, द्वेष, ईर्ष्या, दुर्भावना जे काही आपल्यामध्ये जी काही गंदगी आहे, ही जोपर्यंत आपल्यातून निघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही. आपल्याला सुख जर हवं असेल तर आपण मात्र अशा प्रकारे या विपश्यनेच्या थोड्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. कठीण का होईना, परंतु एक ना एक दिवस आपलं मात्र राग कमी होतो, द्वेष कमी होतो, ईर्ष्या कमी होते, दुर्भावना कमी होते, जळावपणा कमी होतो. ह्या सगळ्या गोष्टी साधनेच्या माध्यमातून त्या वेगळ्या जातात, नाहीसा होतात. तेव्हा मात्र कधी आमचं कल्याण होतं. आणि म्हणून हे कल्याण करण्यासाठी अनेक प्रकारचं प्रयोजन, अनेक प्रकारच्या परिषदा यासाठी होतात की आपण हे ऐकून आचरण करून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या जीवनाचं सोनं होत नाही तोपर्यंत मात्र हे बहुचक्र थांबत नाही. आणि म्हणून बहुचक्र थांबण्यासाठी बाबासाहेबांनी फार मोठा विचार करून आपल्याला 1956ला हा बौद्ध धर्म आम्हाला दिला. परंतु या बौद्ध धर्माचे कितपर्यंत आपण पायी झालो, कितपर्यंत आपण आचरण करतो, कितपर्यंत आपण साधना करतो, कितपर्यंत आपण धर्माचं पालन करतो, कितपर्यंत आपण शिलाचं पालन करतो, कुठपर्यंत आपण मात्र उपसताचं पालन करतो, अशा प्रकारे न जाणे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण थोड्या थोड्या का होईना, कासवाच्या गतीनं का होईना, ह्या जर आपण पूर्ण केल्या तर आपलं थोडं थोडं का होईना परंतु आपलं कल्याण होईल. भगवान बुद्ध पाहतात, सांगतात की हे कल्याण आपलं एका जन्मामध्ये होत नाही, त्याला अनेक प्रकारच्या पारमी लागतात. आपण पाहतो की बोधिसत्व, सुमेध नावाचा बोधिसत्व 4 असंख्य कल्प, 1 लाख कल्पापर्यंत
हे सगळं जन्म मृत्यू आणि अशा प्रकारच्या पारमी पूर्ण करत 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 शेवटी आशा मात्र मनुष्याच्या जन्माला आला आणि तिथून पुढे मात्र त्यांनी आपल्या आईच्या पोटी उदरी जन्म घेऊन बुद्धगयामध्ये 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. परंतु ती सुद्धा अशा प्रकारे काही कर्मकांडाच्या निमित्ताने म्हणा किंवा काही कशानं म्हणा 6 वर्ष तपस्या केल्याच्या नंतर ती सुद्धा मात्र काही त्यांना फळ मिळालं नाही. का मिळालं नाही? कारण त्यांना जी विकार काढण्याची जी टेक्निक होती ती मात्र त्याच्या नव्हती. आणि त्या काळी 40 प्रकारचे ध्यानाचे अवलंबन असत. 40 प्रकारचे ध्यानाचे अवलंबन त्यांनी मात्र अशा प्रकारे परिपूर्ण करून सुद्धा त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं नाही. शेवटी मात्र त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी मात्र स्वमुखी होऊन अंतर्मुखी होऊन या हरि अष्टांगिक मार्गाचा त्यांनी साक्षात्कार केला. आणि त्यांना जे काही राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे की ज्याप्रमाणे आपण स्वमुखी होऊन अंतर्मुखी होऊन जेव्हा पाहतो तेव्हा आपले जे विकार आहेत, रागाचे विकार, द्वेषाचे विकार, हे सगळे आपल्या शरीरावर उमटतात. जेव्हा आपण स्वमुखी होऊन पाहून ते शरीरावर उमटतात तेव्हा मात्र त्यांची निधन होण्याची पाळी येते. तेव्हा ते आपल्या शरीरावर उमटतात. पण ते जर आपण भोक्ता भावापासून दूर त्याला तटस्थ भावनेने, साक्षी भावनेने जर आपण पाहायचं शिकलो तर त्याला जसं आहे तसं पाहायचं शिकलो, कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न करता आपण जर त्याला जसं आहे तसं पाहण्याचं सुरू केलं आणि अनित्य है, अनित्य है, अनित्य है, अरे नश्वर है, इसका क्या राग करे, क्या द्वेष करे, क्या इच्छा करे, ये तो देर सफेद नष्ट होने वाला है. म्हणून त्याला जसं त्या तसं पाहिलं आणि त्याला तटस्थ स्वभावाने पाहता आणि ते बोल जागावला तर असते असते आपले रागाचे विकार, देशाचे विकार क्षीण होतात. ते मात्र अशा प्रकारे त्यांची निर्जरा होते आणि आपल्याला थोडं थोडं का होईना जेवढी निर्जरा होईल तेवढं आपल्याला सुख प्राप्त होतं. म्हणून ही सगळी विद्या भगवंताने आपल्याला जरा जरा का होईना, म्हणून आपण जरा का आपल्या परिणाम होईना का स्वच्छागतीनं का होईना, परंतु ती विद्या आपण हासिल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळी संध्याकाळी आपण 1 घंटा साधना केली पाहिजे. कधी आपल्याला वेळ मिळाला नाही मिळते तर अशा प्रकारे थोडं थोडं का होईना, थोडं थोडं का होईना, का स्वच्छागतीनं का होईना, परंतु जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला धर्माचा कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. आणि म्हणून भगवान बार सांगतात की आचरणाविना ज्ञान शून्य आहे. भगवान काय म्हणतात? आचरणाविना ज्ञान शून्य आहे. म्हणून जर आचरणाविना ज्ञान शून्य आहे तर आपण आचरणात आणलं पाहिजे. आपल्याला आचरणात आणणं म्हणजे काय? आपण दान पारमी आपल्याला सांगितले जाते. त्याच्यानंतर आपल्याला उपपारमी सांगितले जाते. उपपारमी म्हणजे काय? उपपारमी म्हणजे आपल्या शरीराचे अवयव दान करणे. आपल्या शरीराचे अवयव आपण दान काय करू शकतो? आपल्याला 2 डोळे, 1 डोळा दान करू शकतो. बोधिसत्व म्हणतो की मी आपल्या जीवनामध्ये डोळ्याचं एवढं दान दिलं की आकाशातील तरंगांना सुद्धा कमी पडतील एवढं मी माझ्या डोळ्याचं दान दिलं. बोधिसत्व म्हणतो की अशा प्रकारे मी माझ्या किडनीचं दान दिलं, किडनीचं एवढं दान दिलं हिमालय पर्वत सुद्धा कमी पडतील एवढे मी माझ्या किडनीचं दान दिलेलं आहे. बोधिसत्व म्हणतो मी एवढ्या रक्ताचं दान दिलं की महासमुद्र सुद्धा कमी पडतील एवढं मी रक्ताचं दान दिलं. बोधिसत्व म्हणतो मी एवढं मांसाचं दान दिलं की पृथ्वीची माती सुद्धा कमी पडेल एवढं मी माझ्या मांसाचं दान दिलं. मग जेव्हा एवढं मोठं जर बोधिसत्व आपल्या पुढे जर उदाहरण आहे तर काय आपण एखादी बिस्लरी बॉटल दान नाही देऊ शकत का? रक्ताची बिस्लरी बॉटल देऊ शकता का नाही? एखादा डोळा देऊ शकता का नाही? किडनी देऊ शकता का नाही? अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या किडनी दान देतात. तर हे केल्याने आपल्याला महान पुण्य प्राप्त होतं जे बोधिसत्वाने केलं. आणि अशा प्रकारे दुसरी तिसरी पारमी परमार्थ पारमी की आपल्या प्राण्याची आहुती देऊन दुसऱ्या प्राण्याचं रक्षण करणं. भगवान बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे बोधिसत्व भिक्षाटन करत एका खेड्यामध्ये गेला आणि भिक्षाटन करून तो एका झाडाखाली बसला आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर त्या पर्वतावर त्या डोंगरावर खाली उतरत होता. खाली उतरता त्या डोंगराच्या पायथ्याशी एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये येऊन तो पाहतो काठावर की त्या ठिकाणी त्या विहिरीमध्ये वाघिणा आणि वाघिणीचे पिल्ले पडले होते. बोधिसत्व पाहतो की या ठिकाणी वाघिणा आणि वाघिणीचे पिल्ले पडलेले आहेत
तो विचार करतो की न जाणे यांना किती दिवसापासून पाणी मिळालं नाही, अन्न मिळालं नाही आणि हे चावचाव करतात की ते भुकेले असतील. तेव्हा बोधिसत्व विचार करतो की अखेर माझं शरीर सुद्धा काय कामाला येणार आहे. ते कालांतराने वृद्ध होऊन अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त होऊन आजाराने किड्यामुंग्याचं खाद्य बनेल, मृत्यू होईल. म्हणून आजच जर मी यांच्या कामी आलं तर काय हरकत आहे. तेव्हा बोधिसत्व विचार करतो आणि लगेच मात्र त्या विहिरीच्या काठावरून खाली विहिरीमध्ये उडी मारतो. ते वाघीण आणि वाघिणीचे पिल्ले त्या बोधिसत्वावर झडप घालतात आणि त्यांना खाऊन टाकतात. अशा प्रकारच्या कठीणच्या कठीण पारमी या बोधिसत्वाने पार केल्या. त्यांनी मात्र बोधिसत्वाने ह्या कठीणच्या कठीण पारमिता पूर्ण करत करत 4 असंख्य कल्प 1 लाखाच्या कल्पापर्यंत अशा प्रकारचा एका मातेच्या पोटी जन्म घेऊन ते मात्र अशा प्रकारचं प्रवचित होऊन पिंपळाच्या झाडाखाली बसून आणि ध्यान साधनेचा अभ्यास करून आर्य अष्टांगिक मार्ग 4 आर्य सत्य असेल अशा प्रकारचा साक्षात करून त्याने मार्ग धरून काढला. त्या मार्गावर ते चालले आणि चालता 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 आपला सगळा राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे सगळं काढून त्यांनी बाहेर फेकलं. आपलं चित्त निर्मळ केलं आणि होता होता ते मात्र सम्यक संबुद्ध झाले. म्हणून हा सगळा सारा खटाटो यासाठी आहे की आपण सुद्धा हे सगळं जरा जरा का होईना ज्याप्रमाणे बोधिसत्वाने अशा प्रकारचे पारमी करत 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 आणि शेवटी मात्र जन्म घेऊन एका मातेच्या पोटी जन्म घेऊन आपण मात्र सम्यक संबुद्ध झाले. या कायमच्या दुःखचक्रातून पार निघून गेले, या भवचक्रातून निघून गेले आणि पार या संसार चक्रातून पार निघून गेले, सम्यक संबुद्ध झाले. आता माझा नवा जन्म नाही असं मात्र त्यांनी म्हटले की आता मला परमसुखाची प्राप्ती झाली. याच परमसुखाच्या प्राप्तीसाठी हा सगळा खटाटोप आहे, ह्या सगळ्या परिषदा आहेत, हे सगळे प्रवचन आहेत, ते यासाठी आहेत. म्हणा साधू साधू. सर्वांनी सुंदर असं हे प्रवचन आपण ऐकून घेतलं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. पंतजींनी मला या ठिकाणी बोलण्याची थोडी संधी दिली, त्यामुळं थोडं का होणार प्रवचन आपण ते ऐकलं. पंतजींनी मला टाईम दिला, त्याबद्दल पंतजी सुद्धा आभार मानून या ठिकाणी माझं हे प्रवचन या ठिकाणी संपवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यभर सुख आणि बलाची प्राप्ती हो. साधू 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 साधू. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.